नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 अंतर्गत समोर आली महत्त्वाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना अर्थात EPS 95 अंतर्गत प्रत्येक दुसऱ्या निवृत्ती वेतनधारकाने मार्च 2025च्या आकडेवारीनुसार दरमहा केवळ 1500 रुपयाहूनही कमी निवृत्ती वेतन मिळवले, अशी माहिती गुरुवारी सरकारकडून संसदेत देण्यात आली। अधिकृत आकडेवारीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत योजनेअंतर्गत येणाऱ्या एकूण 81,48,490 निवृत्तीधारकांपैकी फक्त 53,541 निवृत्तीधारकांना म्हणजेच 0.65% लोकांना 6,000 रुपयापेक्षा अधिक मासिक निवृत्ती वेतन मिळत आहे। कामगार संघटनांनी EPS 95 अंतर्गत किमान 9,000 रुपये मासिक निवृत्ती वेतनाची मागणी केली असून त्या मागणीला जोरकस समर्थनच या समोर आलेल्या आकडेवारीने दिलेले आहे। कामगार आणि रोजगार मंत्रालयाला राष्ट्रीय कामगार संघटनांनी सादर केलेल्या 17 सूत्री मागणीच्या संदेत ही एक प्रमुख मागणी आहे। सध्या EPS अंतर्गत किमान मासिक निवृत्ती वेतन पात्रता 1,000 रुपये। 31 मार्च 2025 रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकूण निवृत्ती वेतनधारकांची संख्या 81,48,490 होती, अशी माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली। 31 मार्च 2025 रोजी 1500 रुपयापेक्षा कमी मासिक निवृत्ती वेतन मिळवणाऱ्यांची संख्या 49,15,416 होती। अशा प्रकारे निवृत्ती वेतनधारकांपैकी अर्ध्याहूनही अधिक व्यक्तींना 1500 रुपयापेक्षा कमी मासिक निवृत्ती वेतन मिळत असल्याचे स्पष्ट होते। दरमहा 4,000 रुपयापेक्षा कमी मासिक निवृत्ती वेतन मिळवणाऱ्यांची संख्या 31 मार्च 2025 रोजी 78,69,560 होती। दरमहा 6,000 रुपयापेक्षा कमी निवृत्ती वेतन मिळवणाऱ्यांची संख्या 80,94,949 होती, तर केवळ 53,541 निवृत्ती वेतनधारकांना 6,000 रुपयापेक्षा जास्त निवृत्ती वेतन दरमहा मिळत आहे। मित्रांनो, एकूण किती रकमेचे वाटप झालेले आहे ते बघूया। मित्रांनो, EPS 95 योजनेअंतर्गत वितरित केलेली एकूण रक्कम वर्ष 2022-23 मध्ये 22,112 कोटी रुपयावरून वर्ष 2023-24 मध्ये 23,027 कोटी रुपयापर्यंत वाढली आहे। मार्च अखेर निष्क्रिय खात्यामध्ये असलेली एकूण रक्कम 10,898 कोटी रुपये आहे। EPFOचे व्याज उत्पन्न 2022-23 मधील 52,171 कोटी रुपयावरून 2023-24 मध्ये 58,668 कोटी रुपयापर्यंत वाढलेले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।